दिसते ते सत्य असते का? दिसते तेच सत्य असते का? आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. दिसते तेच सत्य असते का? ही आपली काव्यरचना जी निरर्थक नसून एक अर्थपूर्ण संवादांनी बांधलेली आहे. त्यामुळे आपण त्यातील स्पष्टीकरणासहित प्रत्येक ओवीची कारणे ही कमीत कमी 4 ह्या अंकात पाहणार आहोत. हे काव्य 9 भागात रचलेले असून ह्या विश्वातील आमची माय माऊली मा दुर्गा आणि ह्या विश्वाची जगतजननी माय भवानी जी 3.5 शक्तिपीठात स्थित या पृथ्वी तलावर विराजमान आहे, त्यांच्या चरणी समर्पित करून या जगतासमोर ही पहिली काव्यरचना माय सरस्वती आणि लक्ष्मीनारायणांच्या आशीर्वादाने सादर करत आहोत. शिव 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 शंभो शंभो. नोट: आपणा सर्वांकडून योग्य ते सहकार्य मिळेल आणि त्रुटी आढळल्यास कमेंट्सद्वारे आपले गायडन्स लाभेल अशी अपेक्षा बाळगून आपणासमोर ह्या 9 दिवसात रचनेचं स्पष्टीकरण व कारणे देऊन सादर करण्याचा अभिप्राय आहे. तरी कळावे, 9व्या दिवशी हे काव्य पूर्ण होताच 10 दिवसांनी काव्यरचना एकत्रित सादर करण्यात येईल. तर सुरू करूयात. शिव 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 शंभो 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 शंभो. शिव 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 शंभो 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 शंभो. जे वरून दिसते तेच सत्य असते का? जे वरून दिसते तेच सत्य असते का? सोन्याने मढलेली बाई, खरंच सांगा, सोन्याने मढलेली बाई खरंच सांगा, खरंच सुखी असते का? जे वरून दिसते, जे वरून दिसते तेच सत्य असते का? सोन्याने मढलेली बाई खरंच सांगा, खरंच सुखी असते का? आम्ही म्हणून नाही. सर्व सुख त्या महिलेच्या पदराखाली लोळत असतील असे नाही. त्याची काही कारणे आहेत. ते खालीलप्रमाणे. कारण 1, ती व्यक्ती एखाद्याच्या मोठेपणाची बाहुळी असू शकते. कारण 2, एखादी प्रतिमा अशीही असू शकते की धनसंपन्न आहे, सर्व गुणसंपन्न आहे. पतीमधील गुण हे एका परमेश्वरासमान आहेत. सासू सासरे यांचं सुख ही मुबलक आहे. स्वतःच्या आई वडिलांपेक्षा ते आज अतिशय जवळ आहे. दीर नणंद हे सर्वच प्रेमळ आहेत. स्वतःच्या भाऊ बहिणींची कधीही आठवण येणार नाहीत असे आहेत. म्हणून घर हे त्यात राहणाऱ्या माणसांमुळे नंदनवन आहे. परंतु एकच उणीव आहे. लग्न होऊन आज बराच काळ उलटलाय, परंतु संतान प्राप्ती नाही, किंवा संतानही आहे परंतु आधुआ आहे, अथवा पूर्ण घर आजाराने त्रस्तग्रस्त आहे. अशा क्षणी जर सोनं नाणं असूनही स्त्री ही वांजोटी ठरली जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे अशा वान स्त्रियांना हिंदू धर्मातच नाही तर इतर धर्मातही शुभ कार्यासमयी काही विधिवत कार्यासाठी बाजूला सारले जाते. कारण सोनं नाणं कितीही असलं
तरी स्त्रीला स्त्रीत्व तेव्हाच प्राप्त होतं. आपणा सर्वांनाच ठाऊक आहे, स्त्रीला स्त्रीत्व तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा तिला संतान प्राप्ती होते. तोवर स्त्रीला स्त्रीत्वाचं स्थान प्राप्त होत नाही, कारण ती संतान प्राप्ती नसल्याने ती अपूर्णतेच्या विळख्यात अडकलेली असते. ती पूर्ण होत नाही आणि ती जोवर पूर्णत्वात येत नाही तोवर तिचं सौभाग्य म्हणजे पती हाही अपूर्णच असतो. परंतु याचं पूर्ण खापर हे पूर्वी स्त्रियांवर फोडलं जायचं. यात माणसातही म्हणजे पुरुषातही कमतरता असते किंवा असू शकते हा शोध शास्त्रज्ञांनी लावला. असो, तर इथे कितीही सोनं नाणं अथवा धन असेल तर ते निरर्थक आहे. कुठेतरी हे विधात्याने दिलेले आपले किंवा आपल्या पूर्वजांच्या कर्माचे म्हणजेच चुकीच्या कर्माचे फळ असते. असो, कारण ती शिव 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 शंभो शंभो, शिव 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 शंभो शंभो. कारण 3, घर हे खूप धनसंपन्न आहे, परंतु एखाद्याने बायको म्हणून हौशीसाठी ठेवलेली अविवाहित गंज सोन्याने लादलेली त्या घरातील ती स्त्री आहे किंवा असू शकते. ती एखाद्याने धनसंपत्तीच्या जोरावर आपल्या कुटुंबियांसाठी कुठेतरी पत्नी म्हणून दूर बंगल्यात स्थापित केलेला पुतलाही असू शकते. सत्य आहे की नाही, असू शकते की नाही, हे आपलं आपण परखावं. शिव 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 शंभो शंभो. घर हे धनसंपन्न. कारण 4, घर हे धनसंपन्न आहे. सोनं नाणं, खाणं पिणं सर्व काही मुबलक आहे, परंतु त्याचबरोबर अतिसासुरवास आहे. पती हा खैसाचाही बाप आहे. रोजच पिऊन खाऊन मारझोड करणं हा त्याच्यातला गुण आहे, म्हणजे एक प्रकारचा खास गुण आहे. आणि यासाठी अशा व्यक्तींना आपल्या धर्मपत्नीशिवाय मालकी हक्काचं आणि अधिकार गाजविण्यासाठी दुसरं कोणी भेटू शकतो का? आम्ही म्हणू कदापि नाही. अशी दागिन्यांनी मढलेली महिला ही सुखी असू शकते का? सुखी असू शकते का? कदापि नाही. सासू सासरे एक नंबरचे माजोडे. ऐका हा, सासू सासरे एक नंबरचे माजोडे हरामखोर आहेत. एक क्षणही टोकायचे आणि मनाला लागेल असे बोलायचे सोडत नाही. सांगा, अशी सोन्याने मढलेली महिला खरंच सुखी असू शकते का? नणंद आणि दीर यांच्यापैकी कोणी एक असा आहे की आगीत तेल ओतण्यात माहीर आहे. सांगा, इथं ती सोन्याने लादलेली स्त्री खरंच सुखी आहे का? तुम्हीच सांगा, इथे ती सोन्याने मढलेली स्त्री खरंच सुखी आहे का? किंवा असू शकते का? तिथं हे सर्व काही हे नुसतं आणि नुसतं एक दिखावा आणि भास आहे. असो, आपल्या ह्या काव्याची दुसरी पंक्ती आपण उद्या टाकणार आहोत. उद्या पुन्हा त्या कडव्याची स्पष्टीकरणासहित आपण कारणेही पाहूयात. ओके, सी यू फॉर टुमॉरो and happy days for everyone. Bye. See you.
अगेन. ओके.